भाजपा आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांचा आणि यांचा अंतर्गत जो वाद आहे फुके परिवारासोबतचा, हा आता आपल्याला उघड्यावर आलेला दिसतो आहे। आपण बघतो आहे की त्यांनी गंभीर असे आरोप जे आहे फुके परिवारावर केलेले आहेत आणि काय नेमकं या सगळ्या आरोपांना घेऊन आणि न्याय मागण्याकरता त्या मुंबईत देखील गेल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता, आणि त्यानंतर ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या त्या सर्व महाराष्ट्राने बघितलेल्या आहे। काय नेमकी त्यांची मागणी आहे, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत उपस्थित आहे इथे प्रिया फुके आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, कुठल्या प्रकारचे आरोप त्यांचे आहे, कुठला अन्याय त्यांच्यावर फुके परिवाराकडनं झालेला आहे। नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपलं सिटी न्यूज लाईव्हमध्ये। सगळ्यात पहिले तर आपण सगळं बघितलेलं आहे, आपण ज्या बातम्या बघितलेल्या आहे आलेल्या, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा मुंबईत गेला त्यानंतर मीडियासमोर बोललात देखील की कशा प्रकारे तुमच्यावर अन्याय झालेला आहे, काय सांगाल आज? मला हेच म्हणायचं आहे की मला इतकं समोर येऊन बोलणं हे खूप सोपं नव्हतं। इतकं समोर यायला मला खूप कष्ट लागले आणि कुठल्याही महिलेला आवडणार नाही, कुठल्या आईला आवडणार नाही की ती आपल्या मुलांना घेऊन किंवा एकटी असं रस्त्यावर आपला हक्क मागायसाठी येईल। त्याच्यामुळे असं आहे की जसं परिणय फुके जे म्हणतात किंवा परिणिता फुके, रमा फुके ज्या म्हणतात की न्यायालयीन प्रकरण आहे, तर न्यायालयीन प्रकरण आहे तर हे न्यायालयात तुम्हाला माहिती असेल ना की 10 वर्ष 20 वर्ष रिझल्ट लागायला म्हणजे म्हातारे होऊन जातात लोक, की जेव्हा आम्हाला न्याय मिळेल तेव्हा बहुतेक परिस्थिती काही वेगळी राहील। पण आता असं आहे की मी याच्यासाठी आज इथे आलेली आहे की आम्हाला फक्त आमचा हक्क हवा आहे। आम्हाला हक्क मागण्यासाठी मी रस्त्यावर आली आहे आणि जर मला हक्क नाही मिळाला तर आम्ही कसं जगायचं? आणि असं आहे ना की ताकदीने, पैशाने, सगळ्या पॉवरनी ते लोक सध्या स्ट्रॉंग याच्यामध्ये आहेत, तर त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्टीने सामदाम दंडभेद त्या गोष्टींनी सगळं करून कुठेही मला डावलण्याचा प्रयत्न करत आहे। पण आणि आजकाल AIचा पण जमाना आहे, तर त्याच्यामुळे ते माझ्या चारित्र्यावर पण खराब काहीतरी करायचा प्रयत्न करतात आहे, मला असं समजायला आलेलं आहे। पण या सगळ्या गोष्टींनी मला काहीही फरक पडत नाही, कारण ते जे जसे असतात ते तसेच वागतात। तर मला असं म्हणणं आहे की इतकं सगळं करून जेव्हा मी इथे आली आहे, मी फक्त माझ्या हक्कासाठी आली आहे। माझ्या पतीचा जो काही आहे तो हक्क आम्हाला आमचा मिळावा, त्याच्यासाठीच मी लढते आहे। बाकी इथे कुठलंही राजनैतिक आणि पॉलिटिकल असं काहीच नाही आहे, मी फक्त माझ्या हक्कासाठी आणि हक्कासाठीच लढते आहे। नक्कीच, आपण ज्याप्रमाणे सांगितलं, आपण बघतो की तुम्हाला अन्य राजकीय पार्ट्यांचा देखील सपोर्ट आहे। मागे आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, सुषमा अंधारे त्यामध्ये होत्या, आणि त्यानंतर कशा प्रकारे घरच्यांचा तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स मिळाला किंवा काय तुम्हाला कुठनं अन्य आणखीन पक्षाकडनं मदतीचा हात मिळाला किंवा जे भाजपाचे काही पदाधिकारी आहेत किंवा नेते मंडळी आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला कुठला प्रयत्न झाला बोलण्याचा तुमच्याशी? जसं सुषमाताई अंधारे आणि रोहिणीताई खडसे त्या दोघी आल्या, त्यांनी माझा एक पूर्वीचा व्हिडिओ बघितलेला होता ज्याच्यात मी म्हटलेलं होतं की कोणामध्ये हिंमत नाही आहे का समोर येऊन बोलायसाठी, तर ही गोष्ट त्यांना लागली होती। आणि महिला म्हणून एक माणुसकी म्हणून त्या दोघी माझ्यासाठी आल्या। इथे पहिलेच आम्ही सांगितलेलं होतं की इथे राजकीय कुठलाही भाग नाही, की माझ्यासाठी कोणी उभं नव्हतं राहत, म्हणून त्या दोघी माझ्यासाठी उभं राहायला आल्या। आता त्या पक्षातल्या आहेत तर त्यात मी काय करणार, म्हणजे त्या दुसऱ्या पक्षातल्या आहे किंवा कुठल्या, तर पक्ष हा पक्षाचा गोष्टच नव्हती, या फक्त महिला म्हणून मला मदतीला आल्या। आणि त्याच्या थ्रू कुठलेही जितकेही भाजपचे आहेत नेते, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि इतर पक्षसुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा मी सगळ्यांच्या दारात उभी झालेली आहे मदत मागायला। पण असं झालेलं आहे की कोणीच इतका समोर येऊन मदत करायला तयार नाही झाले। जसं तसं आता नानाभाऊंनी विधान भवनमध्ये आतमध्ये सभागृहात एक माझ्याबद्दल बोलले, तर मी त्यांची फार आभारी आहे। आणि जितकेही बाकी लोक असतील जे मागून मला म्हणजे समोरून नाही पण असं मागून जर काही सपोर्ट असेल तर त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे।
पण तुम्ही जसं बघताय मी एकटीच लढते आहे, मी एकटीच जाते आहे, प्रत्येक जागेवर मी एकटीच जात आहे. जर मला बाकी लोकांचा इतरांचा काही सपोर्ट असता ते लोक माझ्यासोबत असतात. आणि असं आहे की सत्ता त्यांची आहे, पैसा त्यांच्याजवळ आहे, पॉवर त्यांच्याजवळ आहे. Y+ सिक्युरिटी तुम्हाला लागते, Y+ सिक्युरिटी तुम्हाला लागते जेव्हा की त्याची गरज नाही आहे. बाकी आमदार असेच आहेत, तुम्हाला Y+ सिक्युरिटी मिळते. आमच्याजवळ तर काहीच नाही. माझी गाडीच घराच्या बाहेर पार्किंगला असते, तर त्याच्यावर तुम्ही मुद्दामून माणसांना पाठवून ब्लेडच्या स्क्रॅचेस मारता की म्हणजे आणखी नुकसान. हिचं कशा पद्धतीने नुकसान करायचं आहे, तुम्ही याच लेवलवर जात आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेही आहे पार्टीचे जे काही लोक असतील जे मला सपोर्ट करत असेल तर सपोर्ट करत आहे त्याच्यासाठी फार फार धन्यवाद. पण मला असं कुठलेही लोक बाकी दिसत नाही जे पुढाकार घेतील. मी त्यांना म्हणेल की ते माझ्यासोबत उभे आहेत, पण पुढाकार घेऊन कोणीच यायला समोर तयार नाही. तर ठीक आहे, मी एकटीच लढायला तयार आहे. नक्कीच. आपण बघतो की तुम्ही हा देखील आरोप केला होता की तुमचं लग्न देखील ही एक फसवणूक होती. म्हणजे फसवून तुम्हाला म्हणजे तुमच्याशी खोट्या गोष्टी सांगून किंवा ज्या रियालिटी आहेत त्या तुमच्यापासून लपवल्या गेल्या लग्नाच्या वेळी. तर लग्न झाल्यानंतर घरात वागणूक कशी होती तुमच्यासोबत बाकी सदस्यांची? असं आहे की खोटं बोलून माझी फसवणूक केली लग्नात. आणि लग्न फसवणूक केल्यानंतर पण आपले संस्कार असतात की लग्न झालं आहे म्हणजे ते तुम्हाला निभवायचं आहे, ते कसंही असो. तर आपण मी त्या गोष्टीला ओव्हरकम करून मी प्रयत्न केला की नाही ठीक आहे, हे माझे आहेत आणि मला हा माझा परिवार म्हणून मला यांना जपायचं आहे. मी घरातली लाडकी सून होती. जर तुम्ही आमच्या बाजूबाजूचे लोक, नातवंड, नातेवाईक आणि बाकी सगळे लोक जे घरातले आमचे मुलं आहेत, म्हणजे सगळ्यांची सर्वात लाडली आणि फेवरेट मी होती. आणि जेव्हा मी माझा हक्क मागितला तर मी एकदम वाईट झाले. आणि ते असतं ना की मग एक स्त्री जर निघाली तर मग ही अशी आहे, ही अशी आहे. माझ्या मिस्टरांना पण, संकेतला पण यांनी असं मॅन्युप्युलेट करून, कारण त्यांना माहीत होतं मी घरात कुठलीही गोष्ट चुकीची घडली तर मी बाबांना तेव्हाच्या तेव्हा सांगायची की बाबा हे चूक होत आहे, मला पटत नाही, ही गोष्ट मला पटत नाही. मी फार ओपन आणि समोरून बोलणारी मुलगी आहे. तर मी त्यांना सांगायची. तर त्यांचं म्हणणं होतं की हो, तुझे मत अगदी बरोबर आहे. म्हणजे आताही माझ्या सासऱ्यांचं हेच म्हणणं आहे की ही जे बोलते ते बरोबर बोलते, ही स्पष्ट आहे म्हणून ही वाईट आहे. अच्छा. राजकारणात किंवा राजकारणी घरात जर जो स्पष्ट बोलतो ना त्याला नेहमी डावललं जातं. तर तशी परिस्थिती आमच्या घरी आहे. तर मी स्पष्ट बोलायची. तर माझ्या मिस्टरांना पण यांनी असं की नाही तू प्रियावर विश्वास नाही ठेवायचा, तू बिलकुल प्रियावर विश्वास नाही ठेवायचा बरं. म्हणजे असं की त्यांना असं कुठेतरी दाबायचा प्रयत्न किंवा हे. म्हणजे त्यांना जेव्हा भाजपकडनं तिकीट मिळाली होती, त्यांना नगरसेवकची तिकीट मिळाली होती मागच्या वेळेस, तेव्हा एका दिवसाआधी त्यांची तिकीट वापस घेतली गेली. म्हणजे त्यांनी आपला जो फॉर्म आहे तो मागे घेतला आणि परिणितांनी तो भरला. जसं परिणिता फुके आणि रमा फुके ज्या आहेत माझ्या सासूबाई, त्यांनी जसं म्हटलं की ही राजनीतिक स्टंट करते आहे. मला राजनीतिक स्टंट करायची गरजच नाही. ज्या पदावर तुम्ही आज आहे ती माझ्या नवऱ्याची जागा होती, त्या जागेवर तुम्ही बसलेले आहे. आणि कुठे ना कुठे राजकारणात, चला माझ्या मायकेमध्ये म्हणजे माझ्या माहेरी नसेल राजकारण, पण माझ्या सासरी तर होतं. बरोबर. मी त्या परिवारातली सून आहे आणि माझे जे मुलं आहेत त्यातले वंश आहेत. तर हा हक्क माझा पण आहे. तर मी तर पॉलिटिक्समध्ये जाऊ शकते ना. हा तर मला सरळ रस्ता आहे. मला असा घास खायचा आहे का असा घास खायचा आहे का, आहे ना. आणि तुम्हाला माझा हक्क आज ना उद्या तसाही द्यायचंच आहे. तुम्ही स्वतःचं इतकं सगळं करून का खराब करताय. मला हे म्हणणं आहे की नातवांना पण तर ही गोडी राहिली पाहिजे ना. आजी आजोबा कस्टडीची केस टाकताय की नातवं आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही कोर्टात म्हणता की जसं की मी त्यांची जी बाईट बघितली त्याच्यामध्ये खूप रडून म्हणता येतात की मला माझ्या नातवांबद्दल फार वाईट वाटतं. हे तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही माझा इंस्टाग्रामचा पेज बघितला, त्यावर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, त्याच्यामध्ये माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलांना घराबाहेर काढून दार तोंडावर बंद केलेले आहे. मी हे बोलताना पण दिसतंय त्या व्हिडिओमध्ये. तर मग तुम्ही कसे हे करताय की इकडे असं दाखवता की नाही किती आम्ही असं, आणि दुसरीकडे तुम्ही नातवांनाच घराबाहेर काढताय.
आणि का काढताय की बस ते आपले कपडे घ्यायला आले होते म्हणून. मुलांची फीज भर म्हटलं तर मनी एक्सटॉर्शन लावतात. घरी स्वतः बोलवायचं, 4-4, 5-5 फोन करायचे, माणसांना पाठवायचं आणि ट्रेसपासिंग लावायचं. ॲट्रोसिटीसारखा स्पेशल गुन्हा, मोठा गुन्हा तो माझ्यावर लावतात. म्हणजे तुम्ही आमच्या घरातले जितकेही माणसं आहेत काम करणारे किंवा बाकी लोक, मी आत्तापर्यंत त्यांच्यासोबत अपशब्द कधीही बोललेली नाही. तर मी कधी जर कोणावर अपशब्द बोलली नाही तर ॲट्रोसिटी माझ्यावर कशी लागू शकते. आणि ॲट्रोसिटी ही तसंही घरात लागतच नाही, हीच पब्लिक प्लेसमध्ये येते. तर ॲट्रोसिटी लावली म्हणजे तुम्ही काय करत रस्ताय, म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे. आणि माझी बेल मी 8 दिवस बाहेर होते. त्यांना हे नाही वाटलं का की मुलांचं कसं होईल किंवा मुलं काय विचार करतील, मुलं कुठल्या ट्रॉमामध्ये जाते आणि मुलांचं हॅरेसमेंट मी करत आहे. म्हणजे परिणिता फुकेच्या म्हणतात की ही विधानभवनाच्या तिथे एवढ्या पावसात मुलांना घेऊन गेली तर मुलांना किती हॅरेसमेंट होत आहे. तर मुलांना किती हॅरेसमेंट होत आहे हे बघून की आमचे घरचे आजी आजोबा काका काकू हे कसे वागत आहे. तुम्ही माझा जो व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझे मोठे भासरे परीक्षित फुकेसुद्धा बसलेले आहेत. तर तुमच्यामध्ये म्हणजे ते पाहून राहिले आहे. फक्त एक मोठा माणूस, घरातला मोठा मुलगा म्हणून तरी तुम्ही स्टँड घ्यायला पाहिजे. तुम्ही कोणी स्टँड घेत नाही आहे. आणि का की तुम्हाला पैसे नाही द्यायचे, इतकं काय पैशाचं लोभ आहे. बरोबर. आता ज्याप्रमाणे तुम्ही सगळी परिस्थिती सांगितली तर यामध्ये तुम्ही असं बोलला की सासरे जे आहे ते तुम्हाला कुठे पहिले सपोर्ट करायचे, आत्ता पण सासऱ्यांचा सपोर्ट आहे का आणि त्यांची काही मदत होते का या सगळ्या प्रकरणामध्ये? असं आहे की परिणिता फुके यांनी माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलमधनं आमचे नंबर डिलीट केले. आणि माझे सासरे मला घरी घ्यायला आले होते आत्ताच काही महिन्यांपूर्वी. मला ते घरी घ्यायला आले, माझ्या मुलांना घरी घ्यायला आले. सामान पॅक कर, आपण घरी जाऊ. तर जे काही झालं ते विसरून जा, सगळं देतो तुला आणि तू घरी चल परत. तर मी बाबांना हे म्हटलं बाबा सगळ्या गोष्टी पहिले आपण पेपरवर्क करूया, त्याच्यानंतर मी येते, मला काहीच हरकत नाही, आपण जसं पहिले होतं तसं राहूया. पण ही गोष्ट जाऊन बाबांनी घरी सांगितली माझ्या सासूबाईंना आणि माझ्या जाऊबाईला. माझ्या जाऊबाईंनी सरळ जाऊबाई म्हणजे परिणिता फुके, त्यांनी सरळ म्हटलं की जर प्रिया या घरात आली तर आम्ही या घरात कधी पाऊल ठेवणार नाही. आणि तिने अक्षरशः त्यांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलमधनं आमचे नंबर डिलीट केले. आणि माझ्या सासऱ्यांनी स्वतः कन्फ्युज केलं आहे की हे सगळं जे काही करते हे परिणिता करते आहे, परिणिता आणि आई करते आहे आणि परिणय करत आहे, हे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचं फॅमिली बघावं ना. बरोबर. तुम्ही तुमचे 2 मुलं, तुमचे पती, तुम्ही तुमचं फॅमिली बघायला पाहिजे. तुम्ही कशाला आपल्या दीराच्या फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं आहे. तर हे सगळं कारभार या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या करताय. आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बाबी घेऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे गेला होतात. आत्ता आपण बघितलं की अधिवेशनाच्या वेळेस तुम्ही ज्याप्रमाणे आंदोलन केलं विधानभवनासमोर, त्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, तर यानंतर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे का किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला काही मेसेज, फोन किंवा काही पत्रव्यवहार झालेला आहे का या संदर्भात? या आधीचा पत्रव्यवहार झालेला आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी मेसेजेस पण केलेले होते की मला तुमची भेट हवी आहे आणि आमच्यासोबत हे सगळं अन्याय होऊन राहिलं आहे, तर मला तुमची मदत पाहिजे. तर त्यांनी मला मेसेज केलेले आहे, मी बघतो, मी पाहतो, नेक्स्ट वीकमध्ये भेटू, असे त्यांचे रिप्लाय आलेले आहेत. पण मी इतकं विधानभवनासमोर जाऊन आंदोलन केल्यानंतरसुद्धा, जसं की आपले अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकर साहेबांनी पण जे म्हटलं की आपण जे काही आहे प्रकरण, मी त्याचा ओढावा घेतो आणि समोर बघू काय करता येईल ते. पण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं काही आलं नाही, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडनं तर आलंच नाही. तर म्हणून मी कुठेतरी वाट बघते आहे की हे आम्हाला कसं आहे ना, मी इतके वर्ष कशी वाट बघू हे. आणि परिणय फुकेंची मला धमकी आहे, स्पष्ट धमकी आहे की तू 10 वर्ष काय, तू 20 वर्ष लढ, तुझा केस मी बोर्डावर येऊ देणार नाही. तर मला सांगा, हा माणूस जेव्हा मला असं म्हणतो आहे की तुझी केस मी बोर्डावर येऊ देणार नाही, खरंच हा मला न्याय मिळू देणार आहे का?
तर मी किती म्हणजे आम्हाला तर मरण्याचीच वेळ आली आहे ना, की न्यायालयातनं पण आम्हाला न्याय मिळणार नाही, लोकांकडनं जास्त काही सपोर्ट नाही, मग आम्ही कसं करायचं. तर अशी परिस्थिती आहे. आता असं बघू, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांची वाट बघते की ते आम्हाला बोलवतील आणि म्हणतील. त्यांनी जर म्हटलं की नाही तुला तुरंत द्यायचं आहे, तुरंत करून दे सगळं, तर नाही तुमच्याच्याने देणं ते तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे आमदारकीचा. तुम्ही लोकनेते म्हणता स्वतःला, तुम्ही हे घरातनंच सेटल करणं सुरू करायला पाहिजे. तुम्ही काय लोकांची मदत करता. आणि मी असं फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर त्यांचे पोस्ट बघते, आम्ही याला न्याय द्यायसाठी बसलो आहे, आम्ही यांना न्याय देत आहे. अरे तुम्ही पहिले घरच्या व्यक्तीला तर न्याय द्या, मग तुम्ही गावातलं विचार करा ना. पहिले तुम्ही घरात तुमचं सगळं बरोबर राहिलं पाहिजे, तर तुम्ही जनसेवा चांगल्याने करू शकता. तुम्ही घरातच गड्डे करून पाडले आहेत आणि बाहेर लोकांचं कल्याण करायसाठी बसले आहेत, तर ते लोक पण तुमच्यावर विश्वास कसं करतील. आणि त्यांचे नेमके लोक आहेत, ते बरोबर त्या नेमक्या लोकांना काम देतात, त्या नेमक्या लोकांकडनं काम करून घेतात, त्यांच्याकडनं पैसे कमवतात आणि त्यांनाही पैसे कमवू देतात. बस तेवढंच त्यांचा सर्कल आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठ्या लोकांमध्ये बसलो किंवा हे, तर म्हणजे खूप आम्ही मोठे आहे. पण तुम्ही विचार तुमचे मोठे पाहिजे, मला असं वाटतं की बिलकुल. आत्ता तुम्ही ज्याप्रमाणे परिणय फुके यांच्याबद्दल बोललात आणि ज्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला धमकी दिली असं तुम्ही आत्ता सांगितलं, आणि त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही विधानभवनासमोर आंदोलन केलं त्यानंतर देखील त्यांची एक क्लिप आहे, बाईट आहे मीडियासमोर. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या घरातला जो हा वाद आहे हा माझ्या आई आणि प्रिया फुके यांमधला आहे, त्यांचे माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाही आणि मी या दोघींच्या वादामध्ये याच्या आधी मध्यस्थी केली होती आणि पुढे पण मध्यस्थी करून हा वाद सोडवेल. तर यावर तुम्ही काय बोलता. मध्यस्थी केली होती, तुम्ही काय मध्यस्थी केली. आई तिला तिचं द्यायचं आहे, आईने ऐकलं. अच्छा. हो, तिला तिचं द्यायचं आहे, बरं, हो ऐकलं. परिणिता फुके ज्या आहेत, काही गरज नाही आहे तिला द्यायचं नाही. आता मी वकील बनलेली आहे, आता पाहू कसं काय लढायचं, लढत राहू, पण तिला काही द्यायचं नाही. आईंनी पण तीच भूमिका घेतली, ती लढत राहील पण आपण तिला काही द्यायचं नाही. तर सगळे जेव्हा असं म्हणताय, तुम्ही काय प्रयत्न केला. सगळं तर तुमच्या हातात आहे. ते तुमच्या हातात आहे तर तुम्ही तर लगेच निरोप लावायला पाहिजे की नाही हे सगळं खूप जास्त होतं, आता माझ्या करिअरवर पण यायला लागलं आहे, तर तुम्ही पटकन विल्हेवाट लावून द्यायला पाहिजे. आणि जसं त्यांनी म्हटलं की हे सासू सुनेचं आहे, अरे सासू सुनेचं असतं तर मला सासूच्या भांडण्यासाठी विधानभवनासमोर येऊन उभं राहायची गरज नसते, इथेच पाहिलं असतं ना. ठीक आहे, आमच्यामधलाच वाद असता किंवा आम्ही फॅमिली नातेवाईकांना फोन करून त्रास देतात, इकडे फोन कर तिकडे फोन कर. तर हे सगळे छोटे विचार ज्यांचे असतात ना, ते हे सगळे कामं करतात. आम्ही छोटे विचारायचे नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्यांना तुम्हाला सेटल करून द्यायचं आहे, तुम्ही त्यांना हक्क दिला, ते कशाला हे सगळं करणार आहे. आणि कोणाला इतका शौक आहे, कोणाला एवढं बरं वाटतं की नाही हे करायचं आहे, तमाशे करायचे, कशाला. पण यामागचं नेमकं कारण काय की तुमचा जो अधिकार आहे, तुम्ही तिथल्या एक सून म्हणून त्या घरात गेल्या, 2 मुलं तुम्हाला आहेत आणि 2 मुलं असताना देखील जेव्हा तुमच्या म्हणजे मिस्टरांचं निधन झालं दुर्दैवी, त्यानंतर घरातले लोक तुम्हाला हक्क द्यायला का तयार नाही. काही नाही, त्यांना असं वाटतं की मी मॅनेज करू शकणार नाही, मी पैसे उडवून देईल, हे सगळं त्यांचे विचार आहे. कुठली आई असं करणार का. सगळं मुलांचं आहे, सगळं मुलांच्या हक्कासाठी आहे आणि मुलांच्या फ्युचरसाठी आहे. जसं त्यांनी म्हटलं की आम्ही मुलांना देऊ, आम्ही देत नाही असं म्हणतच नाही, ते कधीच म्हणणार नाही देत नाही, ते देऊ म्हणतात. पण ते देऊ कधी म्हणतात, 21 वर्षानंतर. 21 वर्षानंतर देऊ म्हणतात. 21 वर्षानंतर त्या पैशाची व्हॅल्यू काय राहील. बरोबर. किंवा तेव्हा मी ते पैसे घेऊन करू काय. मला आता गरज आहे, मला आता राहायला घर नाही. मी माझ्या आईकडे 1.5 वर्षापासून राहत आहे. त्यांचे 4-4, 5-5 बंगले आहेत त्या एरियामध्ये आणि पूर्ण 10-10, 12-12 फ्लॅट आहेत. तुमच्याकडे इतकं सगळं असल्यावर आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांच्या नावाचं जे आहे तुम्हाला ते द्यायला, म्हणजे मला रेंटही आलं ना तर मला रेंटही भरपूर येतो. बरोबर. इतकी प्रॉपर्टी आहे, तर रेंट जर मला आलं तर मी माझं उदरनिर्वाह करू शकते ना. तुम्हाला ते पण नाही करायचं आहे. आता सध्याची जी परिस्थिती आहे अशा याच्यामध्ये तुम्ही मुलांना घेऊन राहतात आपल्या आईकडे, जसं आपण सांगितलं. आता तुम्ही उदरनिर्वाह कसा करता आहात आणि तुम्हाला तिकडनं ज्या फुके परिवाराकडनं मुलांच्या शाळेकरता किंवा तुमच्या आर्थिक काही तुम्हाला सपोर्ट होतो आहे का. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की तुमच्या मिस्टरांची काही प्रॉपर्टी आहे त्यातलासुद्धा काहीही हिस्सा तुमच्याकडे अद्यापही नाही आहे.
माझ्याजवळ काहीच नाही आहे. सगळं आमच्या नावावर जरी असलं तरी कब्जा ते लोक करून बसले आहे, रेंट ते लोक खात आहे, सगळं ते लोक करत आहे. अच्छा बरं, उदरनिर्वाह हे मी माझ्या आईच्या पेन्शनवर करते आहे. आम्हाला कोणाचा सपोर्ट नाही आहे. आणि काही जर वाटलं की नाही असं काही करायचं आहे तर काही म्हणजे ज्यांना असं वाटलं मला की नाही मी हे करू शकते तर मी काहीतरी जसं छोटं काही काम करून ते करायचा प्रयत्न करते. आणि दुसरं की जसं यांनी म्हटलं की मुलांची फीज भरली आम्ही, हे तुम्ही मुलांची फीस एक दिवसाआधी भरली तेही मला कोर्टातून ऑर्डर आणावं लागला. आणि कोर्टातून ऑर्डर आणल्यानंतर त्या म्हणजे मुलांची फीस 4 लाख रुपये आहे. तुम्ही त्याच्यातून फक्त 1 लाख रुपये भरले, क्वार्टर फी भरली मुलांची. आता यांची परिस्थिती नाही आहे का? मी कधीच क्वार्टर फी भरली नाही आत्तापर्यंत. मी डायरेक्ट सगळी फीज भरून मोकळं. मुलांची क्वार्टर फी भरली आणि म्हणजे दर 3 महिन्यात मी यांच्या दारात उभी राहिली पाहिजे, यांच्या दारात उभी राहून भीक मागितली पाहिजे की बाबा मुलांच्या शाळेतले पैसे भरा, असं त्यांचं हे. मुलांना जेव्हा कोर्टाने सांगितलं की मुलांना जे लागतं ते घेऊन द्या, तर मुलांना जे घेऊन दिलं त्याच्यातही परिणिता फुके तिथे होत्या. तिथे दुकानात त्यांनी तमाशे केले आणि जेवढं मुलांनी काढलं होतं त्याच्यातला अर्धा भाग घेऊन दिला मुलांना आणि बाकी सोडून दिला. हे शोभतं का त्यांना? असं ज्यावेळेस आपण मुंबईला गेलात अधिवेशनाच्या दरम्यान आणि तुमची हक्क मागण्याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेला होतात, आंदोलन देखील केलं आणि त्यानंतर आपण परिणय फुकेंचा एक बाईट मीडियामध्ये बघितला की त्यांनी असं म्हटलं की हा वाद सासूसुनांमधला आहे, त्यांची मध्यस्थी देखील इथे झाली आहे आणि पुढे देखील ते मध्यस्थी करतील. आणि ज्याप्रमाणे तुम्ही मागणी केली की मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं, पण त्यावर त्यांनी असं म्हटलं आहे की 42,000 काहीतरी आकडा त्यांनी एक सांगितला. आणि अशा महाराष्ट्रातल्या महिला आहेत की ज्यांच्यावर असे अत्याचार किंवा घरनं हिंसाचार झालेला आहे आणि प्रत्येक याच्यात मुख्यमंत्री लक्ष देतीलच किंवा ते प्रत्येक केस पाहतील किंवा हँडल करतील असं होत नाही. यावर तुम्ही काय बोलाल? यावर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जर 42,000 केसेस आहे असं तुम्ही म्हणताय तर तुम्ही कुठेतरी कमी पडताय. सरकार म्हणून तुम्ही एक कुठेतरी जेव्हा लाडक्या बहिणी, म्हणजे असं हे लाडक्या जे सुरू आहे तर लाडके देवाभाऊ जेव्हा आपण म्हणतो तर देवाभावांनी बघायला पाहिजे की तुमच्या बहिणींसोबत कसा अत्याचार होत आहे. आणि जर मला असं वाटतं की नाही ठीक आहे तुम्ही 42,000 लोकांकडे थोडी लक्ष देणार आहे तर तुम्ही नाही लक्ष देणार, पण तुम्ही महिला आयोग त्याच्यासाठी ठेवली आहे. तुम्ही त्यांच्या तुकड्या बनवून तुम्ही प्रत्येक एरियामध्ये तुम्ही हँडल तर करू शकता ना की काय परिस्थिती आहे, काय सत्य त्याही जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. जिथे व्यवस्थित मॅनेज होऊ शकते किंवा सगळं नीट आणू शकतात तर तेव्हा त्यांनी तिथे ते कामं करायला पाहिजे. महिला आयोग यांनी आपले जे तुकडी जी आहे ती तुकडी प्रत्येक जागेवर ॲक्टिव्ह करून द्यायला पाहिजे की या एरियामध्ये सर्वात जास्त गोष्टी घडत आहे, हिंसाचार होत आहे किंवा महिलांवर खूप जास्त अन्याय होत आहे, तर तिथे त्यांनी तसं माध्यमांनी हे करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे मला असं वाटतं. नक्कीच. आणि तुम्ही एक चार्जशीटचा देखील उल्लेख इथे केला होता की तुमची जी चार्जशीट आहे ती 10 महिन्यानंतर कोर्टामध्ये गेली होती, पण परिणय फुके यांच्या आईकडनं जी एक तक्रार होती किंवा चार्जशीट होती ती 1 महिन्याच्या आतच कोर्टामध्ये आली होती. काय सांगाल याबद्दल? मला तेच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करून जे केसेस लावता तर तुमची चार्जशीट जी आहे ती 10 महिने लावता तुम्ही, 10 महिन्यानंतर ती कोर्टात जाते. आणि बाकी जे आहे दुसरे जे आहे मी काही कंप्लेंट केली त्याचं 10 महिने लावता आणि तुम्ही काही कंप्लेंट केली त्याचं 1 महिन्यामध्येच ती चार्जशीट कोर्टात चालली जाते. आणि पोलीस प्रशासनाचं मला याच्यावर म्हणणं आहे की बरोबर मी जेव्हा नागपुरात नसली तेव्हाच त्यांना माझ्याकडे नोटीस पाठवायचं असतं, सूचनापत्र माझ्या घरी पोहोचतं की तुम्हाला ताबडतोब हजर व्हा. का बरं? आम्ही कुठे जाऊ नाही शकत, आम्ही कुठे येऊ नाही शकत, मी काय आरोपी आहे का? तर तुम्ही मला एक दिवस म्हणजे जेव्हा मी नाही आहे तेव्हा तुम्ही मला पत्र पाठवता की नाही तुम्हाला पोहोचावं लागेल, 11:30पर्यंत तुम्हाला येणं आवश्यक आहे. आणि पोलीस स्टेशनमधनं फोन करणे हे पूर्ण हॅरेसमेंट आहे. मग तुम्ही असे सगळं का बरं करत आहे? बॅकडेटमध्ये तुम्हाला तसे करायची सवय आहे, तर तुम्ही हे सगळं करून मुद्दामून आम्हाला मेंटली त्रास देत आहे का असं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतं का पोलिसांवर राजकीय दबाव आहे? बिलकुल पोलिसांवर 100% राजकीय दबाव आहे. जर नसता
तर हे सगळं झालंच नसतं. कंप्लेंट घ्यायसाठी मी जसं काल पण एक कंप्लेंट घेऊन गेली होती पोलीस स्टेशनला. तर त्यांनी मला म्हटलं आम्ही पहिले सगळी माहिती घेऊ, आम्ही सगळे डिटेल काढू, त्याच्यानंतर आम्ही ती कंप्लेंट घेऊ. म्हणजे मी पुराव्यासहित त्यांना सगळ्या गोष्टी दाखवल्या. तर त्यांनी म्हटलं की आम्ही पूर्ण माहिती घेऊ, त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंट करू. तर ही पद्धत मला नाही वाटत ही योग्य आहे म्हणून. थँक्यू. तर आता सध्या तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी राहणार आहे? कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या, आंदोलन झालं, तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटता आलं नाही, त्याच आधी तुम्हाला पोलिसांनी अटक केली होती. तर काय सांगाल? यावेळी तुमची मुलं देखील तुमच्यासोबत होते. मुलांचा याकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन? ते तुमच्याशी बोलत असतील, विचारत असतील की हे सर्व काय आहे, तर काय सांगाल एकंदरीत? मुलांचं माझं हेच म्हणणं आहे की मम्मी आपण फाईट करू, आपण फायटर आहे, आपण फाईट करू. ते इतके पण लहान नाही आहे आता. बरोबर. माझा मुलगा आता 10 वर्षाचा आहे आणि मुलगी माझी 8 वर्षाची आहे. त्यांना दोघांनाही समजतं की हे सगळं काय होतं आहे. ते लोक दोघंही विचार करतात की हे म्हणजे आजी आजोबा असे कसे करू शकतात. म्हणजे जे परिणय फुके आहेत त्यांना बाबा म्हणतात. तर जेव्हा बाबा म्हणतात बाबा असे का वागताय आपल्यासोबत, बाबा असं का करताय, मुलांना कुठेतरी ना हळवे असतात. माझ्या पतींचं संकेत फुके आणि परिणय फुके यांचं खूप घनिष्ठ नातं होतं. तर 100% नाही ते 1000% आपल्या भावावर विश्वास करत होते की आपले भाऊ सगळं करतील. आतापर्यंत माझ्या सासऱ्यांपर्यंत कोणता पोलीसवाले पोहोचले नाही, कोणता मीडिया पोहोचला नाही. माझ्या सासऱ्यांना समोर आणत नाही. का नाही आणत? कारण आता त्यांना माहिती आहे की बाबा बोलून देतील. माझे सासऱ्यांनी मला एका वकिला थ्रू फोन केला. नंबर डिलीट केले असल्यामुळे मला एका वकिला थ्रू फोन केला आणि म्हटलं की अरे तुमचंच आहे सगळं, तुम्हालाच मिळणार आहे. आणि जसं आम्ही विधानभवनात समोर गेलो तेव्हा तुम्ही बघितलं असेल मुलांना किती भीती वाटली हे सगळं होताना. पण तरी माझं मुलं म्हणे की नाही मम्मी आपण फाईट करू. का बरं हे असं आपल्यासोबत करत आहे? आपल्याला न्याय पाहिजे. न्याय म्हणजे न्याय नाही समजत त्यांना, ते रिझल्ट पाहिजे. आम्हाला रिझल्ट पाहिजे. मम्मी याचा रिझल्ट कधी आहे? मी काय सांगू त्यांना? किती दिवस? मम्मी आपण दुसऱ्या घरी कधी शिफ्ट होणार? मम्मी आता आपली नॉर्मल लाईफ कधी होणार? कारण मुलांनी हे सगळं बघितलंच नाही. मुलं खूप चांगल्या याच्यातनं आल्या, आता त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर हे सगळं पाहून मला असं वाटतं त्यांना दया नाही येत का? ही अशी कशी राहते, ही स्वतःला मेंटेन कशी करते. मी आधीपासूनच अशी आहे, आधीपासूनच. माझ्या मिस्टरांचं हेच म्हणणं होतं की प्रिया मला जर कधी, कारण त्यांना माहीत होतं त्यांचं आयुष्य कमी आहे, मला जर कधी काही झालं तर तू नॉर्मल राहशील जशी तू राहते. तर मला सांगा. आणि हे लोक कॅरेक्टरबद्दल बोलतात. हे लोक मला काय माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगतील? यांच्याकडनं सर्टिफिकेट घेणार आहे मी अशा लोकांकडनं जे स्वतः असे आहेत. तर म्हणून म्हटलं की ठीक आहे, तुम्ही तुमच्या परी, आम्ही आमच्या परी. आम्हाला माहिती आहे आम्ही काय करत आहे काय नाही करत आहे. तुम्ही जे जे म्हणाल त्याचं प्रत्युत्तर द्यायला मी इथे बसली आहे आणि मी ते नक्की देणार. नक्कीच. कोर्टात केस सुरू आहे, याचा निकाल आज ना उद्या लागणार आहे. तुम्ही तुमची न्यायासाठी लढाई लढता आहात. काय मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी मागताय आता? मी मुख्यमंत्री साहेबांना हेच म्हणणार आहे की बा आमच्या हक्काचं जे आहे दादा तुम्ही आम्हाला तेच द्या. मला नाही पाहिजे परिणय फुकेचा एकही रुपया. परिणय फुकेंनी, मी असं माझ्या कानावर असं आलेलं आहे की परिणय फुकेंनी सांगितलं आहे की ती संकेतचा पार्ट नाही, ती माझा पण पार्ट मागत आहे. मला गरजच नाही त्यांचा पार्ट मागायची. मला माझ्या पतीचा जो पार्ट आहे तेवढाच हिस्सा मला पाहिजे. बाकी त्यांच्या पैसे ते किती 100 कोटी कमवो, 1000 कोटी कमवो, मला काहीही फरक पडत नाही. आणि तुम्ही कुठल्या पदावर आहे कुठल्या नाही त्याच्यानी मला फरक पडत नाही. मी त्यांना ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून बघते, माझ्या पतीचे मोठे भाऊ म्हणून बघते आणि ते माझ्या घरातले आहेत. तर मी त्या हिशोबाने त्यांच्यासोबत बघते. मी ते कुठल्या स्तरावर आहे मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला फक्त देवेंद्रदादांना हेच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना हेच म्हणणं आहे की तुम्ही त्यांचे कान पकडा आणि त्यांना म्हणा की ताबडतोब हे सगळं करून दे, नाही तर आपला राजीनामा देऊन दे सरळ. तेव्हा कुठे जाऊन हे सगळं होईल मला असं वाटतं. कुठेतरी न्यायासाठी तुम्हाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही राजीनाम्याची मागणी देखील करणार आहात का मुख्यमंत्र्यांकडे भेटल्यावर? मला त्यांनी हक्क नाही दिला तर मी तर हे पण म्हणेल, कशाला तुम्हाला असं आमदार ठेवायचं आहे की जे स्वतःच्या घरी नाही देऊ शकत, ते लोकांना न्याय द्यायसाठी निघाले आहे. आणि लोकांना काय तुम्ही पैसे देऊन लोकांचे मतं घेता, लोकांना पैसे देऊन मॅनिप्युलेट करता.
तर आपल्याला तसं नाही आहे ना, आपल्याला असं आहे की तुम्ही आम्हाला आमचा हक्क द्या, बस विषय संपवा. आम्हाला काहीच करायचं नाही, तुम्ही आमदार राहा, आम्हाला आमचा हक्क द्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ह्या होत्या प्रिया फुके आणि ज्याप्रमाणे ते आपल्या हक्काची न्यायासाठी लढाई लढत आहेत त्याबद्दल त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत. परिणय फुके यांच्यावर त्यांनी आरोप जे केलेले आहेत ते कशा प्रकारचे आरोप आहे ह्याचं देखील त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसोबत मी क्षितिजा देशमुख, सिटी न्यूज लाईव्ह, नागपूर.